नागपुर में इलेक्ट्रिकल कॉन्ट्रैक्टर्स एसोसिएशन ने महावितरण प्रशासन के खिलाफ मोर्चा खोल दिया है। ठेकेदारों ने बजट मंजूरी, लंबित भुगतान, पोर्टल की तकनीकी खामियां दूर करने और छोटे ठेकेदारों को समान अवसर देने की मांग करते हुए बेमियादी काम बंद आंदोलन जारी करने का ऐलान किया है। नागपुर में महावितरण के पंजीकृत इलेक्ट्रिकल कॉन्ट्रैक्टर्स ने प्रशासन के खिलाफ काम बंद आंदोलन शुरू कर दिया है। एसोसिएशन का आरोप है कि वर्षों से ईमानदारी से काम करने के बावजूद ठेकेदारों को बजट की कमी, लंबित भुगतान, तकनीकी समस्याओं और प्रशासनिक लापरवाही का सामना करना पड़ रहा है। ठेकेदारों ने वर्ष 2024-26 का बजट तत्काल मंजूर कराने, लंबित परचेज ऑर्डर जारी करने, समय पर बिलों का भुगतान, नए पोर्टल की तकनीकी खामियां दूर करने और काम के मौजूदा दरों में संशोधन की मांग की है। इसके अलावा राउंड रॉबिन व्यवस्था समाप्त करने, छोटे ठेकेदारों को समान अवसर देने और नियमों के विपरीत कराए जा रहे कार्यों की जांच कर दोषियों पर कार्रवाई की मांग की है। एसोसिएशन का कहना है कि जब तक उनकी मांगे पूरी नहीं होती और बजट उपलब्ध नहीं कराया जाता, तब तक उनका काम बंद आंदोलन जारी रहेगा। नाही, आम्ही आंदोलन याच्यासाठी करतोय की जेव्हा कोविड आला होता तेव्हा या सगळ्या ठेकेदारांनी घर सोडून ब्रेकडाऊन आणि मेंटेनन्सचे कामं केले, सगळ्यांनी फील्डमध्ये जाऊन काम केलं। त्याच्यानंतर काय झालं की 24-25चं जे आमचं पेंडिंग आहे, यांनी MSEBनी काय केलं की 31 मार्चच्या आधी एक दिवस आधी यांनी फंड पाठवला 24-25 साली। आणि मग त्याच्यामध्ये कसं सिस्टीम आहे की ते तुमचे ऑडिट म्हणजे ऑनलाईन तुमच्या पोर्टलवर तुमचे बिलं म्हणजे एमओ तयार होतात, म्हणजे वर्क ऑर्डर होते। त्याच्यामुळे 24-25चे आमचे इथले अर्धे पैसे वापस गेले, म्हणजे आम्ही कमी कामही झाले होते पण आमचे पैसे आले आणि त्यांनी वेळेवर फंड पाठवला, त्याच्यामुळे ते पैसे वापस गेले। राहिला दुसरा पॉईंट की आजच्या तारखेला 25-26 याचं तर नाही माहिती, पण 24-25 मध्ये MSEBची बॅलन्स शीटमध्ये 900 करोड MSEB सांगते 900 करोड प्रॉफिटमध्ये आहे। MSEB 900 करोड प्रॉफिटमध्ये, कारण त्यांना याच्यामध्ये IPO हे आणायचं आहे, त्यांना आपला शेअर्स मार्केटमध्ये उतरायचं आहे। आणि त्यांचे 500 करोडचं समजा IT चं त्यांचं आहे, कॉन्ट्रॅक्ट आहे वर्षाचा 500 करोडचा, त्याच्यामध्ये तुम्हाला दिसतं कॉन्ट्रॅक्टरचे किती पेमेंट बाकी आहे। नेमकी आता काय मागण्या आहेत? आमच्या मागण्या की आम्हाला 24-25 पासून जे आम्ही काम केलेलं आहे त्याचे पैसे आम्हाला द्यायला पाहिजे। आणि यांनी नवीन सिस्टीम जी सुरू केलेली आहे की एका माणसाला आम्ही जिथे सांगू तिथे तुम्ही नागपूरभर कुठेही समजा डिव्हिजनमध्ये कुठेही काम करायला पाहिजे, ही सिस्टीम चुकीची आहे। ॲक्च्युली कसं आहे की ज्याला ज्या एरियात राहतो त्या एरियातले कामं ते आधी करतात। आंदोलन आता सध्या तर विदर्भभर पूर्ण आहे आणि आता जसं जसं सगळ्यांना कळतंय, आता काल भांडूप आणि इकडल्यांनी सुरू केलेलं आहे हे आंदोलन, आता हे सगळीकडे सुरू राहणार आहे। त्याच्यामध्ये यांनी अजून एक काम केलं की कॉस्ट डाटा जो आहे, समजा जॉईंटचा जो रेट आहे, यांनी कोणालाही यांनी म्हणजे ते इन्फ्रा म्हणजे फॅक्टरीमध्ये जाऊन त्यांनी तो रेट घेतलेला आहे। जो रेट जो आहे तो आपल्याला मार्केटपेक्षा म्हणजे अर्ध्याहून कमी याच्यामध्ये आम्हाला तो MSEBला द्यावा लागतो। त्याच्यासाठी आम्हाला 1 वर्ष थांबावं लागतं। माझं नाव अतुल डेगवेकर, माझे इकडे ब्रेकडाऊन मेंटेनन्सचे काम करतो।